सो फ्रेंड्स, आम्ही आता निघालेलो आहे. न्यूयॉर्कमधला आमचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही फिरायला जायला निघालेलो आहोत. आम्ही पूर्ण फुल पॅक आहोत. पूर्ण पॅक. पूर्ण पॅक. आत्ता इथलं वातावरण -3 डिग्री आहे. -3 डिग्री आहे, पण फील्स लाईक याला -50. फक्त बर्फ पडायचं बाकी आहे. आणि आता वाजलेले आहेत 12. तर इथून आता आम्ही मेट्रो स्टेशनला जातोय. तिथून आम्ही मेट्रोने मग आमच्या पहिल्या डेस्टिनेशन कडे जाऊ. आजच्या दिवसातल्या बघूयात. निघालेलो आहोत जायला. दोघंही रेडी झालेले आहेत मस्त. तर आज आता इथलं वातावरण -2 आहे. माझं खाली तुम्ही बघू शकता सगळीकडं मीठ टाकलंय. -2 टेम्परेचर आहे आणि साधारण संध्याकाळी 6 ते 5 वाजेपर्यंत इथं बर्फ सांगितलाय. त्याची पूर्वतयारी म्हणून मीठ टाकून ठेवलंय, जेणेकरून बर्फावरनं माणसं घसरू नयेत आणि त्याचे प्रिकॉशन्स त्यांनी घेतले. आमची ट्रेन आता आली आहे. सो आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन कडे चाललोय. जिकडे पोचायला आम्हाला लागणार आहे 1-1.5 तास. आम्हाला 2 ट्रेन चेंज करून जायचंय. सो भेटूयात तुम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला. ट्रेनच्या आतमध्ये ऍक्च्युली खूप गरम हवा आहे. बाहेर -2 टेम्परेचर आहे. सांगितलं त्याप्रमाणे आता -2 इथे टेम्परेचर आहे. तर साधारण संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत इथं स्नोफॉल कंडिशन आहे. त्याच्यामुळे दुपारी ज्या वेळेला आम्ही रिटर्न येऊ त्यावेळेला कदाचित स्नोस्टॉर्ममुळे इथं स्नो पडण्याची शक्यता आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मी तुम्हाला दाखवलं की प्लॅटफॉर्मवरती बर्फ टाकला होता, मीठ टाकलं होतं. मीठ टाकण्याचं कारण असंच की ज्या वेळेला नॉर्मल आपण ज्या वेळेला चालतो तर आपलं पाय त्या बर्फावरून घसरू नये, कुठली दुर्घटना होऊ नये, त्याचं प्रिकॉशन्स म्हणून त्याने त्याचं बर्फ टाकलंय. आता -2 डिग्री टेम्परेचर जरी असलं तरी -9 ते -10 असं फील्स लाईक कंडिशन आहे. फील्स लाईक म्हणजे तुम्ही काय फील करताय असं वातावरण आहे. म्हणजे टेम्परेचर ऍक्च्युअल जे असतं त्याच्यापेक्षा साधारण 5 डिग्री ते 7 डिग्री 8 डिग्री ज्या पद्धतीचे वारे वाहत आहेत त्या पद्धतीने फील्स लाईकची कंडिशन असते. तर आता बाहेर फील्स लाईकची कंडिशन -9 ते -10 डिग्री सेल्सिअस आहे. खूप जास्त थंडी आहे आणि पहिल्यांदाच आम्ही स्नो एक्सपिरियन्स करणार आहे. तर बघूयात येताना कंडिशन काय आहे. कारण काल आम्ही ज्यावेळेला रिटर्न आलो त्यावेळेला सुद्धा खूप जास्त थंडी या ठिकाणी पडलेली होती आणि त्यावेळेला सुद्धा मायनसमध्येच टेम्परेचर होतं. पण आज सकाळपासूनच म्हणजे आता दुपारचे साधारण 12 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत, मध्यान्हीची वेळ झाली आहे, तरी सुद्धा सूर्य कुठं बाहेर दिसत नाहीये. प्रचंड थंडी आणि एकदम थंड वातावरण आहे. काल आम्ही ज्या एअरपोर्टला आम्ही काल लँड झालो तो हा इंटरनॅशनल एअरपोर्ट JFK इंटरनॅशनल एअरपोर्ट न्यूयॉर्क, इथेच आम्ही काल लँड झालो होतो. तर साधारण आता आम्ही आमच्या हे बघा इथे एक फ्लाईट टेक ऑफची तयारी करते. तर का उद्या सुद्धा आम्ही ज्या वेळेला इथून जाऊ त्यावेळेला आम्ही याच एअरपोर्टवरून जाणार आहोत. आणि ते बघा एका फ्लाईटचं उड्डाण आपण बघू शकतोय. तेव्हा त्याने फ्लाय केलंय. येस, टेक ऑफ झालेली आहे फ्लाईट. तर मेट्रोमध्ये प्रवास करताना समुद्रातून हा ऍक्च्युली अटलांटिक ओशन आहे आणि ही फ्लाईट इथं आता लँडिंगच्या तयारीत आहे. तर आता आम्ही साधारण मॅनहॅटनच्या दिशेने प्रवास करतोय. न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध असं मॅनहॅटन शहर. आणि प्रवास करत असताना मेट्रोमधून दिसणारा हा नयन नजारा आहे तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी तो तुम्हाला दाखवतोय. अटलांटिक ओशियनचा हा खाडीचा भाग आहे आणि सुंदर अशा पद्धतीत. तर आम्ही आता मेट्रोतून बाहेर आलो आणि आता आमच्या डेस्टिनेशन कडे चाललोय.
जादू बघा, जादू. हे एक्झिट आहे आणि आता आम्ही एक्झिटने बाहेर जातो. मी मागाशी सांगितलं होतं की ही स्नोची पूर्वतयारी आहे. हा जो मीठ माझ्या पायाखाली तुम्हाला दिसतोय, याचं हे टाकण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आज खूप मोठ्या प्रमाणात विंटर स्टॉर्म सांगितलेला आहे. विंटर स्टॉर्मचा अर्थ की बर्फवृष्टी सांगितली. आणि ही बघा न्यूयॉर्कची खूप मोठी अशी स्कायलाईन. ओह, आणि हा मेट्रो स्टेशन होता. किती जबरदस्त मेट्रो स्टेशन आहे बघा. एक महत्वाची गोष्ट इथं मी नमूद करतो की ही याच्या मेट्रोज आहेत. तर मी थोडंसं याच्यावरती माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला, तर मला ही गोष्ट अशी कळाली की साधारण 1903 न्यूयॉर्क शहरातली सगळ्यात पहिली मेट्रो धावली होती. आणि आज आहे 2025 साल. म्हणजे साधारण आज आपल्या इथे मेट्रोचं काम चालू आहे. आपल्या इथल्या बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये आजपर्यंत मेट्रो पोहोचली सुद्धा नाहीये. काही जागांवरती मेट्रोचं काम चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये 1903 मध्ये न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये पहिली मेट्रो धावली होती. म्हणजे आपण विचार करा की प्रगत देश किंवा ह्या ज्या काही महासत्ता आहेत, आपण ज्यांना असं म्हणतो की ज्या संपूर्ण जगाला लीड करतात, त्या कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने ऑपरेट करतात. तर आम्ही मेट्रोतनं बाहेर पडलोय आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे चाललोय. हे बघा, अमेरिका काय त्याला अपवाद नाहीये. आपल्या इथं जसे स्ट्रीट्स वरती वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी विकायला असतात, तशा इथं कॅब्स आणि फ्रीज मॅग्नेट विकायला आहेत. आम्ही सुद्धा एक फ्रीज मॅग्नेट घेणार आहे न्यूयॉर्क शहराची आठवण म्हणून. पण आता तुर्तास तरी आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे प्रस्थान करू. चला. मगाशी म्हटलं की सूर्य दिसत नाहीये बघा. सूर्य दुपारचे 2 वाजलेले आहेत. प्रचंड ऊन असायला पाहिजे, पण तसं काहीच नाहीये. ह्या बघा 2 भारतीय नारी. कुठे जायचं आपल्याला? इथेच ना, फेरीकडे. तर एक महत्वाचा विषय असा की बघा, ही अशी मंडळी आहेत. आम्ही ज्या डेस्टिनेशन कडे चाललोय त्याच्यासाठी आम्हाला I work here. Hello. I work here. If you look around here, you're gonna see information booth right here. While we are out, Miss, sir. मग It's because of look for the ferry. नो. तर तुम्ही बघितलं की या ठिकाणी आम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचंय तर ते एक आयलँड वरती आहे. आयलँड समुद्राच्या मधला असा एक भाग आहे, तिथं आम्हाला जायचंय. तर तिथं जाण्यासाठी आम्हाला फेरी घ्यावी लागणार आहे, बोट घ्यावी लागणार आहे, तर वॉटर टॅक्सी घ्यावी लागणार आहे. आम्हाला काही मंडळी दिसली की जे आम्हाला फेरीचं तिकीट्स देतो असं म्हणत होते, पण तोच फ्रॉड आहे ऍक्च्युली. की अशा कुठल्याही थर्ड एजन्सीज कडून आपल्याला काही घ्यायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. आणि आता आम्ही जिथे ऍक्च्युअल असं हे मिळतं त्यांच्याकडून तिकीट घेणार आहोत. तर इथं आम्ही फ्रीज मॅग्नेट बघतोय. ही समोर जी दिसतेय तुम्हाला, ती खूप सुंदर अशी स्कायलाईन आहे न्यूयॉर्क शहराची. उंच आणि उंच ह्या अशा इमारती. आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन कडे जातोय. तुम्ही जर आमच्या अॅनिव्हर्सरीची पोस्ट पाहिली असेल तर त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं
की न्यूयॉर्क हे शहर आमचं स्वप्न होतं, आमची ड्रीम सिटी होती. ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत होतो, कॉलेजमध्ये होतो, तर त्यावेळेला ॲक्च्युअलमध्ये माहीत नव्हतं की पुढे कसं काही असणार आहे. त्यावेळेला मी अमृताला म्हटलं होतं की आपण एकदा तरी आयुष्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये जाऊयात. महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यावेळेला नक्की न्यूयॉर्क शहर कुठल्या देशात येतं हेही माहीत नव्हतं मला, खरी परिस्थिती सांगायची झाली तर. पण त्यावेळेला मी ते तिला प्रॉमिस केलं होतं. आणि महत्वाचं असं नमूद करण्याची गोष्ट अशी की त्यावेळेला काही माहिती नसताना, कुठल्याही गोष्टीचा काही अंदाज नसताना आपण एक गोष्ट समोरच्याला बोलून बसतो आणि आपल्या ती गोष्ट देव अशा पद्धतीने पूर्ण करून घेतो. क्रिसमस हा पाश्चात्य संस्कृतीचा किंवा ह्या युरोप आणि अमेरिकेसारख्या पाश्चात्य संस्कृतींचा एक मोठा मानला जाणारा सण आहे. आणि नाताळ आणि किंवा क्रिसमस अमेरिकेमध्ये आणि खास करून अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये साजरा करावा असं इथल्या खूप माणसांचं स्वप्न असतं की क्रिसमस हा जो फेस्टिवल आहे तो न्यूयॉर्कमध्ये एकदम लार्ज स्केलला आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर तो इथं साजरा करावा, इथं येऊन तो एक्सपिरियन्स करावा असं खूप जणांचं स्वप्न असतं. आणि आम्हालाही सुद्धा आता क्रिसमसच्या एक आठवडाभर सुट्ट्या आहेत. तर आम्ही प्लॅन केलं की आपण न्यूयॉर्कमध्ये जाऊयात. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे की अक्षय सावंत चिने आमचा खूप चांगला मित्र, आमच्या महाडचा, आमच्या जवळचा, सोबत वाढलेला, तो सुद्धा न्यूयॉर्कमध्येच आहे. तो सुद्धा इथंच एका साईटवरती आलाय. तर त्याच्यामुळे आमचं कम्युनिकेशन ज्या दिवशी झालं त्या दिवशी तो म्हणाला की क्रिसमसला जर तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तर मग येस, आम्ही त्याच्याकडेच आलो, त्याच्या इथेच आम्ही राहतोय. आज त्याला काही कारणास्तव ऑफिसला जायला लागलं, त्याच्यामुळे तो आता आमच्या सोबत नाहीये, पण उद्या परवा आम्ही पुढे ज्या वेळेला फिरू त्यावेळेला तो आमच्या सोबत असेल. तर खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, भन्नाट एक्सपिरियन्स आहे. आणि मी मागाशी जसं म्हटलं तसं कदाचित आज आम्हाला स्नोचा अनुभव सुद्धा करायला मिळेल. प्रचंड थंडी, -4 डिग्री सेल्सिअस आत्ता न्यूयॉर्कच्या ह्या भागामध्ये. हा समोर तुम्हाला एक समुद्राचा भाग दिसतोय. तर साधारण मायनस टेम्परेचर आहे, -4 डिग्री, आणि फील्स लाईक -12 ते 11चा फील्स लाईक टेम्परेचर आहे. खूप गोठवणारी थंडी. मी पहिल्यांदा असं टेम्परेचर एक्सपिरियन्स करतोय, त्यामुळे खूप भन्नाट अनुभव आहे. संपूर्णपणे आम्ही पॅक झालेलो आहोत. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्णपणे पॅकअप. पण तरी सुद्धा थंडी लागते. तर इथं आम्हाला, मी मागाशी सांगितलं तसं, इथं की फेक पद्धतीचे तिकीट्स विकले जातात. तर इथं जर तुम्हाला तिकीट बुक करायचं, तुम्ही इथे स्कॅन करायचं, तुम्हाला लाईन मध्ये उभं राहावं लागणार नाही. स्कॅन करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. किंवा हे आहे कॅसल क्लिंटन नॅशनल मॉन्युमेंट. हा, हे आहे, तिकीट्स मिळतात. तर जर तुम्हाला तुम्ही कधी येणार असेल तर तुम्ही हे सर्च करून या की कॅसल क्लिंटन नॅशनल मॉन्युमेंट कुठे आहे. तिकडे तुम्हाला तिकीट्स मिळतील. कारण की इकडे थर्ड पार्टी किंवा जे प्रायव्हेट वाले तिकीट्स आहेत ते खूप सारे लोक आहेत जे तुम्हाला तिकीट द्यायला लागतात, म्हणजे देण्यासाठी उभे असतात. सो प्रेफर करा की कॅसल क्लिंटन नॅशनल मॉन्युमेंटला या. अशा पद्धतीचं मीठ स्प्रिंग केलं जातंय. मीठ नाहीये, ह्या इथे मिठासोबत खडी आहे की ज्या खडीमध्ये मुळे जर बर्फ पडला तर तुम्ही पाय घसरून पडणार नाहीत. यांचं नाव कमेंट करून सांगा. अमेरिकेच्या क्रांतीतील सगळ्यात मोठं नाव कॅसल क्लिंटन मध्ये आता आम्ही एंटर केलंय. आणि इथं आम्हाला आमचं तिकीट मिळणार आहे आमच्या डेस्टिनेशन साठी. समोरचं तिकीट काउंटर आहे आणि आता आम्ही तिकीट काउंटरला जाऊन आमचं तिकीट काढतोय. इथे आलो, पण इथले तिकीट्स आज 30चे फुल झालेले आहेत. आणि हे जे ऑफिशियल काउंटर आहे जिथे तुम्हाला नाही का तिकीट्स मिळतात आणि ज्याचे रेट हे तुम्हाला $25, $26, $27 पासून मिळतात. जर चिल्ड्रन्स असतील तर त्यांच्यासाठी $22 ते $21 असे चार्जेस आहेत. आता आम्हाला इथे तिकीट्स मिळालेले नाही आहेत, म्हणून आम्ही बाहेरचे जे थर्ड पार्टीवाले तिकीट्स आहेत ते बाय करायला बघणार आहोत. पण त्याचे पण आम्ही रेट चेक करणार आहोत. एका जण आम्ही बोललो होतो, पण त्याने आम्हाला $32 ते $50 रेट सांगितले होते. सो आता जाऊन चेकआउट करतो की एक्झॅक्टली काय रेट आहेत.
आणि जसं मी सांगितलं तसं हे कॅसल क्लिंटन आहे. क्लिंटनचं कॅसल आहे. कॅसल म्हणजे किल्ला. तर आपल्या इथं जसे किल्ले आहेत, भुईकोट किल्ला आहे हा. ऍक्च्युली भुईकोट म्हणण्यापेक्षा आपल्या इथं दापोलीला आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला तिथं गोवा किल्ला पाहायला मिळतो. आपण हर्णेच्या किल्ल्याच्या इथे ज्यावेळेला जातो, म्हणजे सुवर्णदुर्गाच्या इकडे जायचं असलं तर हर्णे म्हणून गाव आहे, तिथं आपण ज्यावेळेला जातो तर तिथं गोवा किल्ला आपल्याला बघायला मिळतो, जो अशाच पद्धतीचा आहे. समोर ही जी हिरवी पट्टी आहे हे ऍक्च्युली त्यांनी वॉल्स केल्यात, त्याच्या पलीकडे समुद्र आहे म्हणून तिकडे कोणी जाऊ नये. तर अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेला हा किल्ला आहे. आतमध्ये काही तोफा सुद्धा होत्या, पण त्या प्रोहिबिटेड एरियामध्ये होत्या जिथं आपण जाऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे ते मला शूट नाही करता आलं. पण तसा हा कॅसल आहे, हा किल्ला आहे. आणि ह्या इकडच्या समुद्री प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी तो किल्ला त्यांनी बांधला असावा. तर बघूयात आता आम्हाला आमचं तिकीट मिळतंय का. Actually, I totally understand that tomorrow is falling and there is, The next one now is 3. in that 1 hour tour, how many places you have found? How many? Manhattan Bridge, Brooklyn Bridge, Governor Island. For stops in front of it, 20 minutes, you take your photo. 9/11 Memorial, Empire State Building, Times Square area, you can exit or you come back down. सो सध्याचे ते त्याच्याजवळ बोलून ते कसं काही आम्हाला स्पॉट्स दाखवणार आहेत, किती वेळ घेणार आहेत आणि काही डिस्काउंट मिळत आहे का तिकीट्स वरती ते ट्राय करतोय. आणि आता तो त्याच्या मोबाईलमधले आम्हाला फोटोज दाखवतो की कसे तुम्हाला फोटोज काढतात. ओके Okay, so This is how close you're gonna get to. okay. No. You're gonna get right next. So you want to do the 1 hour? Oh yeah. या Let's या go this way. Come. So there is no another chance to get more. तो पाठीच लागलाय सध्या डिस्काउंट साठी त्याच्या. Where you from? सिद्धीच ऍक्च्युली बार्गेनिंग स्किल्स खूप चांगले आहेत. कारण की मी त्याला खूपदा एसी रोडला पण घेऊन गेलेले आहे. मी फक्त गोष्टी सिलेक्ट करते आणि मग मी त्याच्याकडे सांगते की मला हे पाहिजे, मग तो बेस्ट प्राइस मध्ये ती गोष्ट माझ्यासाठी घेऊन येतो. आणि आता पण त्याने खूप चांगला डिस्काउंट दिलाय. But you don't want me to get paid. If I give you any more discounts, I don't get paid. We are here for. So there is no another chance to get touch of your birthday. It's very busy. Yeah. Very busy. And if there is a slow tomorrow. Exactly. Me, I might not come tomorrow. I might go see. Depending on how much you want. Because immediately they 4 taking in. So that's why you don't want to different. Good. It takes 4 hours to do it. चांगला रॅपो बनवतो त्याच्याजवळ. बोलून बोलून कुठून आलाय That didn't do it on Wednesday. आणि Book with the दुसरं काय काय बोलून बोलून tomorrow, yesterday. तिकीटवरती डिस्काउंट घेण्यासाठी. ऍक्च्युली चांगला डिस्काउंट दिला त्याने. जे बाकीचे प्राइजेस होते ते पर पर्सन $50, $60 असे होते. Last voted. आणि सांगताना ते सांगतात की $32 ते $50 मध्ये तिकीट मिळेल म्हणून, जेणेकरून तुम्ही ऍटलिस्ट इन्क्वायरी करण्यासाठी तरी यावं. आणि मग ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मधले फोटोज दाखवून तुम्हाला कन्व्हिन्स करायला ट्राय करतात की तुम्ही नाही का तिकीट्स घ्या. आणि काय स्वतः आम्ही जे तिकीट घेतोय ते 1 तासाचं आहे, ज्याच्यामध्ये ते आम्हाला ब्रिज दाखवणार आहेत. ब्रिजेसची नाव विसरले मी, पण त्याच्यामध्ये 3-4 ब्रिज आहेत. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, खालून पाहता येणार आहे. आणि आम्ही टाइम्स स्क्वेअरला आम्ही खाली उतरू शकतो. ओके. आणि टाइम्स स्क्वेअरला आम्ही खाली उतरू शकतो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट अमेरिकेमधली ही आहे की तुम्ही तुमच्या पेट्सना कुठेही घेऊन फिरू शकता. हे तुम्ही बघू शकता इथे. किती गोड आहे तो. त्याचे कान त्याने प्रॉपर कॅप घातली, स्वेटर घातलंय. खूपच सुंदर आहे, खूपच. खूप पेट्सला बाहेर घेऊन फिरवणं जेवढं आपण फिरतो हे किती सॅटिस्फाईंग आहे, हे किती आनंद देणार आहे. आणि वेल बिहेव्ड ट्रेन्ड असे डॉग्स आणि कॅट्स इथे आहेत, जेवढे की आम्ही पाहिलेले आहेत. आपण गोल्डन रिट्रायव्हर आहे आणि तो देखील इतका गोड दिसतोय आणि छान एक्सप्लोर करतोय त्यांच्यासोबत. सो हे बॅटरी पार्क आहे
आणि जसं मी तुम्हाला दाखवलं क्लिंटन कॅसल, तिकडे तिकीट मिळतं. बाहेर तुम्हाला हे असे थर्ड पार्टी वाले तिकीट्स मिळतात. खूपच छान आहे सगळं. -3 टेम्परेचर आहे आता आणि ते फील्स लाईक -15 आणि आम्ही सर्व्हाइव्ह करतोय, जी की सरप्राइझिंग गोष्ट आहे आमच्यासाठी एवढ्या टेम्परेचर मध्ये सर्व्हाइव्ह करणं. ऍक्च्युली सिद्धेशला आणि मला दोघांनाही आम्हाला मनाली, शिमला, काश्मीर अशा ठिकाणी आम्ही गेलेलो नाही, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही हा लो टेम्परेचर एक्सपिरियन्स करतोय. याच्यानंतर आपण क्रूजला जाणार आहे. ही बस आम्हाला क्रूज पर्यंत घेऊन जाणार आहे आणि तिथून आम्ही क्रूज मध्ये बसून आमच्या जाणार आहे. लोकांना तर कळलं केवढा सस्पेन्स ठेवलायस रे, बापरे साधं काम आहे. केवढा सस्पेन्स. सगळे लोक असे लाईन मध्ये चाललेले आहेत. ही बस जी आहे ती आम्हाला आमच्या क्रूज पर्यंत घेऊन जाणार आहे. मी बसमधून खाली उतरलोय आणि आता आतमध्ये चाललेलो आहे. हा पियर 78 आहे. पियर 78 याचा अर्थ पियर म्हणजे धक्का. आपल्या इथे जसा भाऊचा धक्का आहे तसा धक्का, किंवा ज्या जागेवरती समुद्री बोट लागतात किंवा जिथं आपल्या इथे जसं माझगाव डॉक आहे, तर अशा धक्क्यांना जिथं जहाजं लागतात त्याला पियर असं म्हणतात, पियर. तर हा पियर 78 आणि याच जागेवरती आता आमची क्रूज आहे आतमध्ये. इथं आमचं स्कॅनिंग वगैरे सगळं कम्प्लीट होईल आणि मग आम्ही पुढे जाऊ. हा धक्का आहे जिथून आता आमची दुसरी फेरी आम्हाला क्रूज घेऊन जाणार आहे पुढे. मग अशी इथे होतो आतमध्ये सगळा समुद्र आहे. समुद्र म्हणजे खाडीचा भाग. समोरचा जो शहर दिसतोय न्यू जर्सी शहर, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी हे दोन्ही शहर एकमेकांना लागून आहेत. एक नदी फक्त त्यांना वेगळं करते. फायनली आम्ही कॉम्प्लीट केलेलं आहे आणि थंडी खूप आहे आणि स्नोफॉल सुरू झालेला आहे थोडा थोडा. सो मे बी बोटवरती असताना आम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. आणि विशाखाला थंडी किंवा बर्फाचा एक थेंब पण त्याच्यावरती पडू शकत नाही अशी विशाखाला पॅक केलेली आहे फुल. सो खूप थंडी आहे. मला वाटतं -10 तरी नक्की झालेलं आहे. खरं की खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. आणि स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे ते खूप भारी असणार आहे. ऍक्च्युली 6 वाजता स्नोफॉल चालू होणार होता, आता काळोख पडायला लागला आणि वाजलेले आहेत 4 वाजताच काळोख पडलेला आहे. सध्याच पॅक होतोय. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बोटमध्ये कसं वाटतंय ते. बोटमधून अजून लोक चढतात आणि आम्ही येऊन बसलेलो आहोत आमची पोझिशन घेऊन. ऍक्च्युली बसायला बाहेर पण होतं, पण खूप प्रचंड प्रमाणात असा गार वारा सुटलेला आहे आणि आपण इंडियन्स एवढ्या थंडीसाठी आपली बॉडी जी आहे ती रेडी नसते, प्रिपेअर नसते. सो वी डोंट वॉन्ट एनिथिंग विच विल हार्म अस, कारण की आम्हाला अजून पुढचे काही दिवस फिरायचंय छान. सो आम्ही स्वतःला सेव्ह करतोय, पण इथून पण आम्हाला तो स्नो एक्सपिरियन्स करता येणार आहे. जसं आपल्याला अलिबागवरून बोट्स गेट ऑफ इंडियाला घेऊन जातात तशा प्रकारचंच ही अरेंजमेंट आहे जर तुम्ही बघितलीत तर. पण खूप छान आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता रिव्हर जी आहे ती हडसन रिव्हर आहे आणि त्याच्या पलीकडे जी तुम्हाला लाईट्स दिसतात ती न्यू जर्सी सिटी आहे. खूपच छान अनुभव आहे, खूपच छान. गाईज आता आम्ही याच्यात बसलेलो आहे आणि आमच्या बाजूला ही श्रद्धा कपूर बसली बघा. तिचा चेहरा मी तुम्हाला दाखवतो. डुप्लिकेट श्रद्धा कपूर, एकदम श्रद्धा कपूर सारखी दिसते.
आम्ही ऍक्च्युली या सीन्सची न्यूयॉर्क एक्सप्लोअर करायची स्वप्न खूप आधीपासून 2013 अजूनही क्लिअरली तेवढं आठवतंय. आम्ही न्यूयॉर्कच्या गोष्टी करायचो आणि आज आम्ही हे न्यूयॉर्क जे इतकं सुंदर दिसतंय बोट मधून रात्रीच्या वेळेस, रात्र झालेली नाही 5च वाजले, पण खूप सुंदर अनुभव आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. स्वप्नाच्या शहरात येऊन अगदी स्वप्न खरं झाल्यासारखं वाटतंय. सर्वोत्कृष्ट अनुभव शब्दात व्यक्त करू शकत नाही. न्यूयॉर्क शहराची हवा खूप सुंदर. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. फ्रान्सने अमेरिकेला दिलेली ही सगळ्यात उत्कृष्ट भेट. ऍक्च्युली तो तांब्याचा आहे, पण त्याच्यावरती ऑक्सिडायझेशन झाल्यामुळे तो हिरव्या रंगाचा आपल्याला दिसतोय. फ्रान्सने अमेरिकेला दिलेली सर्वोच्च भेट. आणि याच भेटीनंतर फ्रान्सलाही असं वाटलं की आपल्याकडे सुद्धा काहीतरी अशा प्रकारचं एक मोन्युमेंट असलं पाहिजे. आणि म्हणूनच याच्यानंतर फ्रान्सच्या त्या कंपनीने आपल्या स्वतःसाठी फ्रान्स या देशामध्ये आयफेल टॉवरची बांधणी केली. सर्वोत्कृष्ट असा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फायनली न्यूयॉर्कचं एक सगळ्यात उत्कृष्ट प्रतीक, न्यूयॉर्क शहराची ओळख म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. खूप सुंदर. तर गाईज बर्फ पडायला सुरुवात झाली. तुम्ही खाली बघू शकताय. हे जे पांढरं काय सगळं दिसतंय ना, हा बर्फ आहे. तुम्हाला दिसतंय का? येस, इट्स स्नोविंग गाईज, इट्स स्नोविंग. स्नोचा जबरदस्त अनुभव. फायनली अमेरिकेमध्ये आम्हाला स्नो बघायला मिळालं. गाडीवरती उघड. इट्स अमेझिंग. हा जो सगळा बरसतोय हा आहे बर्फ. बघा बर्फाचा गोळा खायला या. फायनली आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तोच हा क्षण आहे गाईस. बर्फ पडतोय, खूप जबरदस्त स्नोफॉल होतोय. सुरुवात झालेली आहे स्नोफॉल व्हायला. मी सकाळीच निघताना पण म्हटलं होतं की आज बहुतेक संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान स्नो स्टॉर्म सांगितलं आहे. त्याच्यामुळे बर्फ पडण्याची दाट शक्यता आहे. आणि तेच फॉरकास्टिंग जे आलं होतं ते खरं ठरलंय. प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी होते. जबरदस्त अनुभव आहे. पहिल्यांदाच बर्फाचा असा अनुभव घेतोय. हा क्या बात है. तर आताच आम्ही स्नो एक्सपिरियन्स केलाय आणि आता आम्ही खाली चाललोय. आम्ही इकडे हा कुणीतरी रांगोळी टाकली असं वाटतंय. नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलंच होतं, याच रस्त्यावरून चालत जात होतो आणि मी म्हटलं होतं की कदाचित रिटर्न जाताना आम्हाला स्नोचा अनुभव करायला मिळू शकतो. आणि कारण फॉरकास्टिंगच तसं झालं होतं. संध्याकाळचं साधारण 6
ते रात्री लेट नाईटपर्यंत बर्फवृष्टी होईल असं फॉरकास्टिंग झालं होतं आणि ते खरं ठरलं आहे. प्रचंड प्रमाणात बर्फ या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. खूप जास्त जोरात बर्फ पडतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फक्त बर्फच नाही आहे तर बर्फाचं वादळसुद्धा सांगितलेलं आहे. इथल्या सगळ्या घरांवरती प्रचंड प्रमाणात बर्फ साठलेला आहे. तुम्ही याच्यावरती बघू शकता की पावसासारखा दिसणारा हा पाऊस नाही आहे, थेंब नाही आहेत पावसाचे, तर तो बर्फ आहे. आणि आता आम्ही घरी चाललोय. हां, बर्फात चालत घरी चाललोय. तर रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत 1:25. बाहेर खूप जोरात बर्फ पडते आणि आजच्या दिवसासाठी एवढंच. गुड नाईट.